तर मित्रांनो, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. तर याच्या आधी आपण पार्ट 1 व्हिडिओचा बघितला होता, ज्यामध्ये आपण येणारी सगळी मैदानं कव्हर केली होती, जी की सगळी नोव्हेंबर महिन्यातील होती. तर चला मित्रांनो, काही मैदानाचे बॅनर आपण बघायचं बाकी होतो, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे. तर भावांनो, येत्या 13 नोव्हेंबरला हे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरीचं भव्य आणि दिव्य असं मैदान, जे की एक आदत आणि एक बैलचं तर आहे. मित्रांनो, आजच एक मैदान महाराष्ट्र केसरीचं पार पडलं मायनीकरांचं. तर त्या मैदानानंतर 13 तारीख म्हणजे उद्याचं मैदान जो आहे मित्रांनो, तो आहे महाराष्ट्र केसरीचं मैदान, जे की सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केले. जसं मी बोललो मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांकाला 1 द्वितीयला 71, तृतीयला 51, चतुर्थीला 31, पंचमला 21, 6वा क्रमांक 15, 7वा क्रमांक 10,000 अशा प्रकारे बक्षीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नाही मित्रांनो, मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा अवेलेबल आहे. क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे आहे. मैदानात मित्रांनो तुम्हाला 1000 रुपये एंट्री फी मोजावी लागणार आहे. तसेच P3 लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती घरी बसल्या बसल्या तुम्हाला लाईव्ह बघता येणार आहे. त्याच्यानंतर मैदानात तुम्हाला समालोचन दिसणार आहे सुनील मोरे, नंतर क्रीडापती दिसणार आहे धनवडे बापू. अशा प्रकारे मित्रांनो हे मैदान भरणार आहे. त्याच्यानंतर पुढचं मैदान आपण बघूया, जे की येत्या 15 तारीखला भरणार आहे. याच्यानंतरचा जो मैदान आहे मित्रांनो, तो येत्या 15 नोव्हेंबरला भरणार आहे. ते पण सिद्धनाथ केसरी म्हणून असं मैदानाचे टायटल आहे, जे की सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भरणार आहे. हे मैदान मित्रांनो एक बैल आणि एक दुसऱ्याचे आहे. प्रथम क्रमांक 1,11,000, द्वितीय 77, तृतीय 55, चतुर्थ 33, पंचम 15, 6वा क्रमांक 11 आणि 7वा क्रमांक 7,000 अशा प्रकारे बक्षिसाचे कॉन्ट्रीब्युशन या मैदानात आहे. एवढेच नाही, क्वार्टर फायनल सुद्धा अवेलेबल आहे. क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्या. प्रवेश फी तुम्हाला या मैदानासाठी 1100 रुपये मोजावे लागणार आहे. मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला घरी बसल्या बसल्या बघता येणार आहे. त्याच्यानंतर समालोचन सुनील मोरे आणि झेंडापंच सोमनाथ जगदाळे हे तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे मैदान घडणार आहे. त्याच्यानंतर पुढचं मैदान आपण बघूया. पुढचा जो मैदान आहे मित्रांनो, तो भरणार आहे 16 म्हणजे 16 नोव्हेंबरला भरणार आहे. कराड दक्षिण केसरी म्हणून या मैदानाचे टायटल आहे. मित्रांनो, मैदानाचे स्थळ आहे तो विंग, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे हे मैदान भरणार आहे. मैदानात प्रथम क्रमांकाला 71, द्वितीयला 41, तृतीयला 21, चतुर्थला 15, 5वा क्रमांक 11, 6वा क्रमांक 9 आणि 7वा क्रमांक 7,000 अशा प्रकारे बक्षीसाचे कॉन्ट्रीब्युशन आहे. एवढेच नाही, 700 रुपये एंट्री फी या मैदानासाठी तुम्हाला मोजावी लागणार आहे. माफ करा, 800 रुपये फी तुम्हाला या मैदानासाठी मोजावी लागणार आहे. मैदानाच्या लाईव्ह पेक्षा P3 ला युट्यूब चॅनलवरती घरी बसल्या बसल्या तुम्हाला बघता येणार आहे. समालोचन तुम्हाला बबलू देसाई आणि किरण भिसे, त्यातले त्यात मित्रांनो तुम्हाला बनसोड दिसणार आहे. त्यातले झेंडापंचामध्ये जर बघायला गेलो तर सोमनाथ जगदाळे तुम्हाला झेंडापंच दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या मैदान आपण बघूया मित्रांनो, जे की हर्षभाऊ केसरी म्हणून मैदानाचे टायटल आहे. हे पण मैदान मित्रांनो 16/11 याच रोजी भरणार आहे, 16 नंबरला. तर मैदानात प्रथम क्रमांक 1,11,000, द्वितीय 81, तृतीय 61, चतुर्थ 41, पंचम 21, 6वा क्रमांक 15, 7वा क्रमांक 11,000 अशा प्रकारे बक्षीसाचे कॉन्ट्रीब्युशन आहे. एवढेच नाही, सेमीफायनलमध्ये 2 नंबर उतरणाऱ्या गाडीला प्रत्येकी 3,000 देणार आहे. सुट्टी मेकर प्रत्येकी 500 रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर फायनलसाठी पात्र प्रत्येकी ड्रायव्हरला 1,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशा प्रकारे या मैदानात बक्षीसाचे कॉन्ट्रीब्युशन आहे, जे की 16 नंबर भरणार आहे. मित्रांनो, 11वे वर्ष हे मैदानाचे चालू आहे, म्हणजे मैदान खूप जुने आहे आणि या मैदानात सुद्धा धमाकूळ होणार आहे. मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला SCT लाईव्ह, शर्यत अड्डा आणि टॉस विनर या तिन्ही युट्यूब चॅनलवरती लाईव्ह बघता येणार आहे. मैदानात समालोचन पुन्हा तुम्हाला सुनील मोरे दिसणार आहे. झेंडापंच धनवडे बापू पुन्हा कमबॅक करणार आहे इथं. त्याच्यानंतर मित्रांनो, आता फायनली मैदानाचे स्थळ तुम्हाला सांगतो. मैदानाचे स्थळ आहे सणसर नजीक काजळ, तालुका इंदापूर येथे मैदान भरणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या मैदान आहे मित्रांनो गिरनाई केसरी, भव्य दिव्य पैसा बैलगाडी शर्यतीचं मैदान, ज्यात प्रथम क्रमांकाला 51, द्वितीयला 31, तृतीयला 21, चतुर्थला 11, 5वा क्रमांक 7,000, 6वा क्रमांक 5,000 आणि 7वा क्रमांक 5,000. एंट्री फी तुम्हाला 800 रुपये या मैदानासाठी मोजावी लागणार आहे. मैदान आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे जे मैदान आहे ते मराठवाड्यातील आहे. गिरड तालुका, भडगाव जिल्हा जळगाव येथे हे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे मंगळवारी 18 नोव्हेंबर. त्याच्यानंतरचं मैदान आहे मित्रांनो, जे की 19 तारीखला भरणार आहे. ते एक आदतचे एक बैलचं मैदान आहे मित्रांनो. पुन्हा श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भरणारा हा मैदान मौजे मायणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे भरणार आहे. मैदानात प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 71, तृतीय क्रमांक 51, चतुर्थ क्रमांक 31, पंचम क्रमांक 21, 6वा क्रमांक 15 आणि 7वा क्रमांक 7,000 अशा प्रकारे बक्षीसाचे कॉन्ट्रीब्युशन आहे. मित्रांनो, मैदानात झेंडापंच तुम्हाला दिसणार आहे धनवडे बापू, समालोचन दिसणार आहे सुनील मोरे आणि मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण P3 ला युट्यूब चॅनलवरती तुम्हाला घरी बसल्या बसल्या लाईव्ह बघता येणार आहे. तर मित्रांनो, आता याच्यानंतर पुढचं मैदान आपण बघूया, जे की कोकण चॅम्पियन केसरी म्हणून असे संबोधले मैदानाचे टायटल आहे. मित्रांनो, रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी हजार माची इथे तुम्हाला हे मैदान भरताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, हा मैदान सुद्धा एक बैल आणि एक दुसराचा आहे. प्रथम क्रमांक मैदानासाठी 1,00,000, द्वितीय क्रमांक 61, तृतीय क्रमांक 41, चतुर्थ क्रमांक 21, पंचम क्रमांक 11, 6वा क्रमांक 7,000 आणि 7वा क्रमांक 5,000 अशा प्रकारे बक्षीसाचे कॉन्ट्रीब्युशन या मैदानासाठी. एवढेच नाही मित्रांनो, क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानासाठी अवेलेबल आहे. क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघू शकता. 1,000 रुपये एंट्री फी तुम्हाला या मैदानासाठी मोजावं लागणार आहे. मित्रांनो, मैदानात तुम्हाला समालोचन दिसणार आहे विशाल यादव, श्री भैया धुमाळ आणि बंटी चव्हाण आणि त्याच्यानंतर झेंडापंच दिसणार आहे सुनील जाधव. त्यानंतर पुढच्या मैदान आपण बघूया मित्रांनो. आता पुढचा जो मैदान आहे तो सुद्धा सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला आहे. मित्रांनो, दिनांक 23/11/2025 रोजी सकाळी 8 वाजता हे सुद्धा मैदान भरणार आहे. मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांकाला 1,11,000, द्वितीयला 77, तृतीयला 55, चतुर्थला 33, 5वा क्रमांक 15, 7वा क्रमांक 6वा क्रमांक 11, 7वा क्रमांक 10,000 अशा प्रकारे बक्षीसाचे कॉन्ट्रीब्युशन या मैदानासाठी आहे. मित्रांनो, झेंडापंच तुम्हाला सोमनाथ जगदाळे दिसणार आहे, सुनील मोरे तुम्हाला समालोचन दिसणार आहे. त्यातल्या त्यात मित्रांनो, मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण P3 ला युट्यूब चॅनलवरती घरी बसल्या बसल्या तुम्हाला बघता येणार आहे. मैदानात 1100 रुपये प्रवेश फी तुम्हाला मोजावं लागणार आहे. येते 23 तारखेला 2 मैदान असल्यामुळे या मैदानाचे स्थळ तुम्हाला क्लिअरली सांगून तो मायणी वडूज रोड, मायणी फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे मैदान भरताना तुम्हाला दिसणार आहे. आता त्याच्यानंतरचा जो मैदान आहे तो येत्या 25 नोव्हेंबर रोजी भरणार आहे. मैदानाचे टायटल आहे सद्गुरू शांतीदास महाराज केसरी. तर मित्रांनो, एक आदत आणि एक
बैलचं मैदान आहे. या मैदानात प्रथम क्रमांकाला 1,00,000, द्वितीय क्रमांकाला 75, तृतीय क्रमांकाला 51, चतुर्थ क्रमांकाला 31, पंचम क्रमांकाला 25, 6व्या क्रमांकाला 15, 7व्या क्रमांकाला 11,000 अशा प्रकारे बक्षिसाचे कॉन्ट्रिब्युशन आहे. मैदानात झेंडापंच धनवडे बापू, समालोचन विकास जगदाळे, त्याच्यानंतर प्रवीण पाटे आणि मित्रांनो नंबर टेकर तुम्हाला सुनील झांबरे दिसणार आहे. लाईव्ह SB पोर्टवरती तुम्हाला बघता येणार. मैदानाचा पत्ता आहे मित्रांनो वरड नवीन पाटी, पालखी मैदान शेजारी. तर अशा प्रकारे हे नोव्हेंबर महिन्यातील शेवटला मैदान आपण बघितलं. त्याच्यानंतर आणखी एक मैदान असेल तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.